मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. रेशींगचा काळा बाजार चव्हाट्यावर. टोकावडे पोलिसांनी रेशींगच्या तांदळाचा ट्रक पकडला. मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रजासत्ताक दिनी संध्याकाळच्या सुमारास रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडलाय. त्यामुळे रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजाराचा मुद्दा ऐरणीवर आलाय. प्रजासत्ताक दिनी रात्री पोलिसांच्या गस्तीवेळी एक ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांनी ट्रक थांबवून चौकशी केली असता MS-14 CP 7347 या ट्रकमध्ये रेशनिंग धान्य असल्याचं दिसून आलं. ट्रक चालकाकडे बिलाची मागणी केली असता साध्या कागदावरच बिल आढळून आलंय. धान्य मालकाशी संपर्क साधला असता तेव्हा उडीची उत्तरे मिळाली आहे. धान्य व्यापाऱ्याकडे धान्य व गव्हाचे लायसन्स नसल्याचं समजलंय. तसेच अधिक माहिती घेतली असता ट्रक शहापूर शेनवे येथून जुन्नरकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचं प्रथमदर्शनी समजतंय. त्यामुळे पोलिसांनी हा ट्रक लागलीच ताब्यात घेतलाय. टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक यांची सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली असता तहसीलदार कार्यालय मुरबाड यांना याबाबत पत्र देऊन कळविले आहेत अशी माहिती मिळाली आहे. पुरवठा निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पंचनामा केलाय. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते व रेशींगचा काळा बाजार आता तरी थांबेल का असा सवाल करत आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे यांच्याकडे करणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय. टिटवाळा न्यूजसाठी प्रतिनिधी राजेश भांगे, मुरबाड. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.